एव्हरीवन, वेलकम. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण भूगोलचा 2 नंबरचा चॅप्टर आहे स्थान आणि विस्तार ते आपण पाहणार आहोत. तर इझी लर्निंगच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. पहा, हे आमचं ॲप आहे, त्याच्यातून तुम्ही काही ॲप डाउनलोड करून त्यातून नोट्स वगैरे काही हवं असेल तर तुम्ही नक्कीच त्यातून फ्री मटेरियलमधून ते घेऊ शकता. तर स्थान आणि विस्तार हा जो धडा आहे यामध्ये आपल्याला देशाचे नाव, जसं की आता आपण पूर्ण भारत आणि ब्राझीलचा अभ्यास करत आहोत, तर त्याचं स्थान आणि विस्तार आणि सीमा किंवा भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे आपण पॉइंट यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता आपल्या भारतासोबत तुलना करण्यासाठी फक्त ब्राझीलच देश का बरं निवडला? तर ह्याचं प्रश्न म्हणजे ह्याचं उत्तर असं आहे की दोन्ही देश, भारत आणि ब्राझील दोन्ही देश विकसनशील आहेत. पहा, म्हणजे पूर्णतः विकास या देशांचा झालेला नाही. ओके, दोन्ही देश वेगवेगळ्या खंडात आहेत, खंड वेगवेगळे आहेत, दोन्ही देश वेगवेगळ्या गोलार्धात आहेत आणि भारताशी साम्य पण घाटणी थोडीशी वेगळी आहे. ओके, अजून एकाच जागतिक दबाव गटाचा भाग आहेत दोन्ही देश. विशाल समुद्र दोन्ही देशांना लाभलेला आहे आणि दोन्ही देशाकडे प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हे पारतंत्र्य ते स्वातंत्र्य हे दोन्ही देशाचं सेम आहे. त्यामुळं आपल्या भारतासोबत तुलनेसाठी ब्राझील हा देश तुमच्या अभ्यासक्रमात निवडला गेला आहे. जर आपण तुलना पाहिली किंवा थोडंसं आपण इंट्रोडक्शन पाहू आपल्या फ्लॅग बद्दल, तर भारत आहे, भारताचा हा फ्लॅग आहे. पहा, तर वरचा भाग केशरी रंगाचा आहे, तो त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्य, मार्ग, शांती याचं प्रतीक आहे. हिरवा रंग आपल्या निसर्गाशी नातं जोडतं, निष्ठा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि 24 आरे आहेत. ओके, त्याला आपण अशोक चक्र असं म्हणू. आपण हे का डिस्कस करत आहोत? कारण वर्षभर तुम्हाला भारत आणि ब्राझीलचा अभ्यास करायचा आहे. आता ब्राझील जर पाहिलं, ब्राझीलच्या फ्लॅगची जर माहिती आपण पाहिली तर राष्ट्रध्वज हिरव्या रंगाचा दिसत असेल, पिवळ्या रंगाचं त्यामध्ये समभुज असं चौकोन दिसत आहे. पहा, निळ्या रंगाचं एक वर्तुळ आहे, त्यामध्ये 27 असे पांढरे तारे आहेत. ते त्या 27 राज्याचं प्रतीक आहे, जे ब्राझीलमध्ये 27 राज्य आहेत. एक पांढऱ्या रंगाचं तुम्हाला इथं वक्रपट्टा दिसत असेल तर तो त्या पट्ट्यावर ब्राझीलचं एक म्हणजे ब्रीद वाक्य आहे, ऑर्देम प्रोग्रेसो, म्हणजे त्याग. त्याचा अर्थ असा आहे की सुव्यवस्था आणि प्रगती, असं या वक्रपट्ट्यावर लिहिलेलं असं आहे. तर अशी इन्फॉर्मेशन फ्लॅग बद्दल आपण थोडीशी पाहिली. आता ब्राझील आणि भारतमध्ये भारताचा जागतिक लोकसंख्येमध्ये 2रा क्रमांक आहे. भारतामध्ये इंडियन स्पायसेस जसं की आपण गरम मसाले भारताचे फेमस आहेत आणि लोकप्रिय खेळ म्हणजे भारतामध्ये क्रिकेट आहे. ब्राझीलचा नृत्य प्रकार सांबा हे नृत्य फेमस आहे. ब्राझीलचा नृत्य प्रकार जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझीलला सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं, कारण तिथं कॉफीचं उत्पादन जास्त आहे आणि ब्राझील ते निर्यात करतं. आणि ब्राझीलचा जो फेमस खेळ किंवा लोकप्रिय खेळ आहे तो फुटबॉल आहे. पहा, आता आपण पाहत आहोत स्थान, विस्तार आणि सीमा. तर तुम्हाला स्थानमध्ये नेमकं काय पाहिजे हे पहा. तर दोन्ही देश पृथ्वीवर नेमक्या कोणत्या स्थानावर आहे? आता पृथ्वीवर 4 गोलार्ध आहेत, इथं 1, 2, 3 आणि 4. तर नेमकं दोन्ही देश कोणत्या स्थानावर आहे? ओके, तर त्यामध्ये पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असं. तर कोणत्या गोलार्धात येतं ते आपल्याला या मुद्द्यात मांडणं म्हणजे स्थान, म्हणजे ते दोन्ही देश कोणत्या गोलार्धात आहे. ओके, ते म्हणजे स्थान झालं. विस्तारमध्ये एका विशिष्ट देशाचा अक्षवृत्तीय विस्तार किंवा रेखावृत्तीय विस्तार किती आहे तो झाला विस्तारमध्ये. ओके, सीमा कशा निश्चित केल्या जातात? तर कोणत्या देशाच्या शेजारी, ओके, त्या कोणत्या राष्ट्राच्या सीमा आहेत किंवा त्या देशाच्या शेजारी असलेले महासागर त्या देशाची सीमा निश्चित करतं. मग त्या मुद्द्यात आपल्याला काय बघायचं? भारत आणि ब्राझील या दोन्हीच्या शेजारी राष्ट्र कोणते आहेत आणि त्यांना कोणते कोणते जलाशय किंवा महासागर लाभलेले आहेत ते आपण सीमामध्ये पाहू शकतो. स्थानमध्ये आपण पाहिलं तर 4 भागामध्ये पूर्ण जो आपला ब्राझीलचा तर पूर्ण म्हणजे पृथ्वीवर नेमकं ब्राझीलचं स्थान कुठं आहे आणि भारताचं स्थान कुठे आहे. विस्तारमध्ये अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आणि सीमामध्ये की कोणते शेजारचे राष्ट्र आहेत किंवा कोणते आपल्याला महासागर किंवा जलाशय लाभलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या जगाचा नकाशा दिसत असेल तुम्हाला. इथं ब्राझील आहे पहा आणि इथं
भारत आहे. ओके. तर आता सांबा हा नृत्य प्रकार कोणत्या देशाचा लोकप्रिय आहे? तर तुम्ही सांगू शकता भारत, चीन, ब्राझील की अमेरिका. तर कोणत्या देशाचा लोकप्रिय नृत्य आहे सांबा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण भारताचं स्थान विस्तार सीमा पाहू. तर आधी आपण पाहूयात भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. त्याचं स्थान जर आपण पाहिलं उत्तर आणि पूर्व गोलार्धात आशिया खंडाच्या दक्षिण भागात. इथं आपल्याला भारत दिसेल पहा. ओके. इथं भारत आहे तर भारत उत्तरेकडे आणि पूर्वे म्हणजे उत्तर आणि पूर्व गोलार्धात भारत दिसेल आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आपल्याला भारत दिसेल. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे 8°4' उत्तर आणि उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त असं भारताचं अक्षवृत्तीय विस्तार आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर 67°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त हे अंदाजे लावलेलं असतं. ओके. इथं आकडे थोडेसे वरखाली होऊ शकतात. तर अशा प्रकारे अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हा भारताचा असेल. तर आता भारतामध्ये जर आपण सीमा जर पाहिल्या तर भारताच्या पूर्वेला भूतान, बांगलादेश आणि म्यानमार दिसेल. ओके. नंतर बंगालचा उपसागर हा जलाशय आपल्या भारताला लाभलेला आहे. भारताच्या पश्चिमेला जर आपण पाहिलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्याला दिसेल सीमाच्या तिथे. आणि अरबी समुद्र हे पश्चिमेला आहे. दक्षिणेला श्रीलंका आहे आणि दक्षिणेलाच अजून म्हणजे भारतात हिंदी महासागराचा वेढा आहे, हे जलाशय आहे. उत्तरेला चीन आहे. ओके. लक्षात ठेवा. आणि भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक ते आहे इंदिरा पॉइंट. ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आपल्याला पाहायला भेटेल. ओके. तर आता आपण पाहूयात एक प्रश्न. भारताच्या मध्यातून डॉट डॉट जाते. मकर वृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त की ग्रीनिच रेखावृत्त? याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की द्या. आता आपण ब्राझीलचं जर पाहिलं स्थान, विस्तार आणि सीमा. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. ओके. त्याचं स्थान आणि विस्तार. ब्राझील अंशतः उत्तर गोलार्धात पहा. थोडासाच ब्राझील इथं आपल्याला उत्तर गोलार्धात दिसत आहे आणि जास्त करून ब्राझील हा दक्षिणेकडे दिसत आहे. पहा पिक्चरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण गोलार्धात संपूर्णपणे ओके आपल्याला ब्राझील हे दिसत आहे. अक्षवृत्तीय विस्तार जर याचा पाहिला 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्तावर आहे. रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर 34°45' पूर्व रेखावृत्त, पश्चिम रेखावृत्त आणि 74°48' हा पश्चिम रेखावृत्तावर असं त्याचं रेखावृत्तीय विस्तार आहे. आता ब्राझील हा देश प्रामुख्याने डॉट डॉट गोलार्धात आहे. तर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम ह्याचा आन्सर काय येईल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ब्राझीलच्या सीमा जर पाहिल्या तर ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर आहे. पश्चिमेला पेरू, बोलिव्हिया आणि पॅराग्वे आहे. दक्षिणेला अर्जेंटिना व उरुग्वे आहे आणि उत्तरेला कोलंबिया, व्हेनेझुएला आणि सुरिनामा, गियाना हे दिसून येईल आपल्याला. मग ब्राझील देशाचं नाव हे तेथील स्थानिक वृक्ष जे आहे पाऊ ब्राझील तिथलं स्थानिक वृक्ष आहे त्याच्यावरून ह्या ब्राझील देशाचं नाव ब्राझील हे ठेवलं गेलंय पहा. आता ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॉट डॉट आहे. तर डोंगराळ आहे, उच्चभूमीचा आहे, मैदानी आहे की विखंडित आहे? याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की द्या. आता मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. ही आमची गेल्या वर्षीची मुलं आहेत पहा. ते आमच्याकडे वर्षभर पूर्ण त्यांनी शिकून ओके छान असा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये गुंजन व्यास आहे 100% स्कोअर केलेले आहेत तिनं. व्यंकटेश आहे जो सेमी इंग्लिशला होता त्याने 100% स्कोअर केलेला आहे. 127 मुलं आमचे 90% वर होते आहेत. 203 विद्यार्थी जे आहेत 85+ होते आणि 31 विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या शाळेतून त्यांचा फर्स्ट रँक हा आला होता. नेक्स्ट तुम्ही असू शकता. ही आमची टीम आहे पहा आणि तुम्हाला सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम दोन्ही विषय व्यवस्थित असे शिकवले जातात. आमची बॅच जर तुम्ही घेतली तर आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस होतात ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. कम्प्लीट सिलेबस आम्ही करून देतो. तुम्ही मोबाईल असेल, PC असेल, टॅबलेट असेल, iOS असेल कोणत्याही ह्याच्यातून ऍक्सेस तुम्हाला भेटून जाईल. रेकॉर्डिंग ऑफ ईच सगळ्या क्लासचं तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन घेतला जातो. लाईव्ह रिव्हिजन होते तुमची एक्झामच्या आधी. नंतर पर्सनल मेंटॉरशिप तुम्हाला भेटते म्हणजे प्रत्येक शिक्षकांचा तुम्हाला पर्सनली नंबर हा दिला जातो. टेस्ट सिरीज आहेत, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो. आणि बॅच रिलेटेड काही तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉल करून इन्फॉर्मेशन विचारू शकता.
आता आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे जाऊयात. तर आधी आपण पाहूयात आपल्या भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. तर भारत सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांच्या अंडर होता. ओके, ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले आणि दुष्काळाची परिस्थिती पण भारतावर आली. त्यालाही मात करावं लागलं, म्हणजे दुष्काळ पण आला होता. आज भारत ही जगातील एक प्रमुख विकसनशील बाजारपेठ आहे म्हणून ओळखली जाते. म्हणजे पूर्णपणे विकसित नाही, पण विकसनशील बाजारपेठ म्हणून भारताला ओळखलं जातं. ओके, तुम्हाला जर हे नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करून फ्री मटेरियलमध्ये, फ्री कंटेंटमध्ये जाऊन क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड आणि इथे तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स हे भेटून जातील. आता आपण पाहूयात ब्राझीलची पार्श्वभूमी काय होती. तर ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. आपला जसं ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता तसा ब्राझील पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वतंत्र मिळाले. 1930 पासून 85 पर्यंत ते लष्करी राजवट होती पहा तिथं. नंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक वित्तीय समस्यातून हा देश पूर्ण सावरला गेला. आता भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश जगातील महत्वाचे अर्थव्यवस्था म्हणून मानलं जातं. ओके, दोन्ही देशाच्या स्थानात आणि विस्तारामध्ये मोठा फरक आहे आपण आता पाहिला आणि भविष्यातील प्रगतीसाठी दोन्ही देश हे प्रयत्नशील हे आपल्याला दिसून येतात पहा. आता थोडासा आपण जर तुलनात्मक अभ्यास जर केला तर भारत आणि ब्राझीलची जर क्षेत्रफळाने तुलना केली तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत 7व्या क्रमांकावर आहे आणि ब्राझील आहे तो 5व्या क्रमांकावर आहे पहा. तर अक्षवृत्तीय विस्ताराची जर तुलना पाहिली तर अक्षवृत्तीय विस्तार कमी आहे. ओके, आणि इथं जास्त दिसेल आपल्याला ब्राझीलचं, भारताचं कमी. भारत आणि ब्राझीलचं स्थान जर पाहिलं तर भारताचं स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात दिसेल आणि ब्राझीलचं स्थान उत्तरमध्ये थोडंसं कमी आहे. ओके, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आपल्याला जास्त करून दिसेल. दोन्हीची जर तुलना केली तर भारत आणि ब्राझील 29 राज्य आणि 28 केंद्रशासित प्रदेश हे भारतात आहेत आणि ब्राझीलमध्ये 26 राज्य आणि 1 फेडरल डिस्ट्रिक्ट हे ब्राझीलचं आहे. आता जर आपण राष्ट्रीय चिन्हाची जर तुलना केली तर सारनाथ सिंहस्तंभ शीर्ष हे आपल्या भारताचं आहे. ओके, राष्ट्रीय चिन्ह. कोट ऑफ आर्म्स हे ब्राझीलचं राष्ट्रीय चिन्ह आहे. स्वातंत्र्य दिनची तुलना केली तर 15 ऑगस्ट 47 ला भारत स्वतंत्र झालं. 7 सप्टेंबर 1822 ला ब्राझील स्वतंत्र झालं. नाव मध्ये म्हटलं तर राज भरत यांच्या नावावरून भारताचं नाव पडलेलं आहे भारत आणि पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षावरून ब्राझीलचं नाव हे ब्राझील झालेलं आहे. शासन पद्धती संसदीय प्रजासत्ताक पद्धत ही भारताची आहे आणि राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक पद्धत ही ब्राझीलची आपल्याला दिसून येईल. आता लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील डॉट क्रमांकाचा देश आहे. पहिला, दुसरा, 5वा की 3रा याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की द्या. आता दैवतांचे रंग म्हणजे तुलनात्मक अभ्यास जर आपण पाहिला तर जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे तुमच्या जो पुस्तकात जो मॅप आहे त्यामध्ये, तर ब्राझील हा येईल. कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे पहा. नंतर ब्राझील आणि भारत या देशाचं स्थान खंडाच्या संदर्भात कसं वेगळं आहे तर ब्राझीलचं स्थान दक्षिण अमेरिका खंडात आहे आणि भारताचं आशिया खंडात आहे. ओके, आता या दोन्ही देशामध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत तर भारतामध्ये 29 राज्य आणि 8 फेडरल डिस्ट्रिक्ट आहेत. ब्राझीलमध्ये 26 राज्य आणि 1 फेडरल डिस्ट्रिक्ट आहे. ओके, आता तुमच्या वहीत ध्वज काढा आणि माहिती लिहा किंवा बोधचिन्हाविषयी माहिती लिहा. तर आपण बोधचिन्हाविषयी थोडीशी माहिती डिस्कस करूयात. भारताचं जर बोधचिन्ह पाहिलं तर तुम्हाला इथं दिसत असेल पहा. ओके, हा मॅप आहे आणि हे चिन्ह आहे. ब्रीदवाक्य आपलं आहे सत्यमेव जयते. राजकीय प्रतीक बिहार राज्यातील सम्राट अशोकानं उभारलेलं हे अशोक स्तंभ यावरून स्वीकारलेलं आहे आणि हे सारनाथ येथील आहे. ओके, तर यामध्ये 3 पैकी 1 सिंह समोर पाहत आहे पहा. ओके, तर बाकी 2 सिंह ओके दोन्ही साईडला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला बघत आहे आणि 1 सिंह बॅक साईडला आहे. ओके, त्याखाली मध्यभागी अशोक चक्र आहे. अशोक चक्राच्या डाव्या बाजूला घोडा आणि उजव्या बाजूला बैल आहे. ओके, इथं पहा, इथं घोडा आणि इथं बैल आहे. तर या खाली म्हणजे देवनागरी लिपीत लिहिलेलं आहे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे.
चलन असेल, पासपोर्ट असेल अशा कायदेशीर कागदपत्रावर हे मानचिन्ह आहे पहा. आणि 26 जानेवारी 1950 रोजी पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे मानचिन्ह किंवा बोधचिन्ह भारताने स्वीकारलेले आहे. अशा प्रकारे आपण चिन्हाची माहिती घेतली. आता ब्राझीलचं जे चिन्ह आहे तर मध्यभागी इथं तुम्हाला दिसत असेल हे चिन्ह ब्राझीलचं आहे आणि हे ध्वज आहे ब्राझीलचं. मध्यभागी पांढऱ्या रंगाचे 5 तारे आपल्याला दिसत आहेत इथं. ओके, हे दक्षिण गोलार्धात ब्राझीलच्या आकाशात दिसणारं 1000 स्टार या तारकाच्या समूहाचं प्रतीक आहे पहा. ओके, मग बोध चिन्हामध्ये तुम्हाला इथं निळ्या रंगाचं वर्तुळ दिसत आहे. हे वर्तुळ आहे. त्या वर्तुळात पांढऱ्या रंगाचे 27 लहान तारे आहेत आणि ते ब्राझीलमधील 27 राज्याचं प्रतिनिधित्व करतात. ओके, की 27 राज्य ब्राझीलमध्ये आहेत. वर्तुळाच्या जर बाहेरचा भाग पाहिला आपण, हा ग्रीन दिसत आहे. ओके, तर कॉफीचे झाड आहे आणि पिवळ्या रंगाचा त्यामध्ये समावेश आहे. ते 5 शिरोबिंदूचा थर आहे तो. ओके, तर डाव्या बाजूला कॉफीचं झाड आहे. वर्तुळाच्या बाहेर म्हणजे हिरवा रंग आहे, लाल पिवळ्या रंगाचा समावेश आहे, हे तुम्हाला दिसत असेल. डाव्या बाजूला कॉफीचे झाड आहे इथं, तर त्यामध्ये उजव्या बाजूला तंबाखूचं झाड आहे. हे दोन्ही तिथले नगदी पिके आहेत. नगदी पिके म्हणजे विकण्याच्या हिशोबाने काढले जाणारे पीक, निर्यात करण्याच्या हिशोबाने काढले जाणारे पीक. ओके, प्रॉफिट मिळवण्याच्या हिशोबाने. ओके, ते नगदी पिके झाले. सूर्याप्रमाणे आकृती आहे, त्यामध्ये राष्ट्रचिन्हाच्या खालच्या बाजूला रिपब्लिक ऑफ ब्राझील हे पोर्तुगीज भाषेत कोरलेले आहे इथं. ओके, आणि हे मानचिन्ह त्यांनी 15 नोव्हेंबर रोजी स्वीकारलेलं आहे पहा. तर अशा प्रकारे आपण दोन्ही देशात बोध चिन्हाची पण माहिती घेतली आणि स्थान आणि विस्तार पण पाहिला की नेमकी ब्राझीलचं स्थान कुठं आहे आणि भारताचं स्थान कुठं आहे, विस्तार किती आहे आणि त्यांच्या साईडला सीमा. ओके, कोणते कोणते राष्ट्र आहेत हे आपण आता डिस्कस केलं, कोणते कोणते जलाशय आहेत. तर यावर असे काही प्रश्न येतात पहा. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. भारताच्या मध्यातून मकर वृत्त जाते. ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. ओके, चूक की बरोबर आणि ते का चूक आहे ते लिहावं लागेल. म्हणजे दुरुस्त करून लिहावं लागेल. ब्राझीलचं नंतर देशाच्या उत्तर भागात विषुववृत्त जाते. ब्राझीलच्या देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे किंवा भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे आणि भारताच्या दक्षिणेस भूभागास द्वीपकल्प असं म्हणतात. असे काही प्रश्न येऊ शकतात. थोडक्यात उत्तरेमध्ये स्वातंत्र्य उत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. ओके, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. स्थान आपण जे आता डिस्कस केलं. भारत आणि ब्राझील यांचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार सांगा. ओके, ते पण आपण डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही ॲज इट इज तसं लिहू शकता. अचूक पर्यायामध्ये भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते. लक्षद्वीप, इंदिरा पॉइंट, कन्याकुमारी की पोर्ट ब्लेअर. दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत आहेत. चिली, इक्वेडोर, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, फ्रेंच गियाना की सुरिनाम, उरुग्वे. ओके, नंतर दोन्ही देशातील राजवट कोणत्या प्रकारची आहे. लष्करी, प्रजासत्ताक, साम्यवादी की अध्यक्षवादी. तर अशा प्रकारे यातून प्रश्न येतात. आता खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारा किंवा किनारी भाग आहे तो म्हणजे सांगा, किंवा कोणता आकार भारताचा किनारी भाग आहे तो सांगा. गोलार्धाचा जर विचार केला तर कोणतं म्हणजे भारत कोणत्या गोलार्धात आहे. ओके, आणि गोलार्धाचा विचार करता ब्राझील कोणत्या गोलार्धात आहे. अशा टाईपचे प्रश्न या धड्यातून थोडंसं आपल्याला करावे लागतील. जर तुम्हाला असंच जर लाईव्ह मध्ये माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्कीच आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्या आणि अशा प्रकारचा तुम्ही सुपर असा रिझल्ट हा आणू शकता. 2 विद्यार्थी 100% आहे. ओके, 127 विद्यार्थी आमचे 90%चे आहेत. 203 विद्यार्थी 85% प्लस आहे आणि 31 विद्यार्थी त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर आहे आणि नेक्स्ट तुम्ही नक्कीच असणार. तर बॅच रिलेटेड काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर या नंबरवर नक्कीच कॉल करा आणि विचारू शकता. धन्यवाद.